मैं गाली नहीं दे सकता। नहीं, गाली नहीं देना। फैमिली फैमिली देखती है, वरना मैं ऐसे ऐसे गाली दूं, ऐसे ऐसे गाली। हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा व्लॉगमध्ये. मी आता आलेलो आहे, गेस करा, मी आलेलो आहे परत कळंबा तलाव इथे. काही नाही, परवाच्या ब्लॉगमध्ये आपण कळंबा तलावची दक्षिण बाजू कवर केली. तिथे काही इतकं बघण्याजोगं नाही आहे. त्या ब्लॉगची लिंक मी खाली टाकलेली आहे, ज्यांना कोणी बघायचं आहे तुम्ही बघू शकता. आणि आता मी जाणार आहे कळंबा तलावच्या उत्तरेकडल्या बाजूला, जिथे छोटंसं गार्डन मेंटेन केलेलं आहे. आणि त्या साईडचा परिसर मी एक्सप्लोअर करणार आहे. गाडी मी इथं लावलेली आहे. सध्या मी शूट करायला थांबलेलो आहे. इथे एक वडाचं झाड आहे. ॲक्च्युली हे खूप वर्षापूर्वी कोणी सामाजिक संस्थेकडून लावलं होतं छोटंसं. ते आता इतकं मोठं झालेलं आहे. सावली खूप चांगला कार्यक्रम केलेला आहे. इथे बसायला बाकडी आहेत. ते ज्येष्ठ नागरिक फिरायसाठी येतात ना, त्यांच्यासाठी बसायला बाकडी आहेत. तिथे काही बाकडी फोडलेले आहेत समाजकंटकाकडून, परंतु चांगला आहे. एकूण एक हा एरिया खूप चांगला आहे. पण तुम्हाला याला म्हणतात सांडवा. म्हणजे जेव्हा हे पावसाळ्यात हे तलाव ज्यावेळेस फुल्ल भरतो ना, त्यावेळेस या तलावाचं जे ओव्हरफ्लो होणार पाणी आहे हे सांडव्यावरून खाली पडतं. खूप जुना तलाव आहे, शाहू महाराजांच्या काळात बांधलेला. त्यावेळेस पाण्याची सगळी तहान कोल्हापूरची हा तलाव भागवत होता. आता खूप दुरवस्था झालेली आहे. इथे दगडे पाहू शकता. पाण्याचं इतकं प्रेशर असतं ना, इथली पूर्णपणे माती वाहून गेलेली आहे. हा पाचगावहून कळंब्याला जोडणारा, पाचगाव उपनगराहून कळंबा गावाला जोडणारा रस्ता आहे. मी लहान होतो तेव्हा हा पूलही नव्हता. पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी यायचं आहे आणि रस्ता बंदच असायचा. आता ॲटलिस्ट पूल झालेला आहे आणि आपण पाहू शकता खूप विहंगम दृश्य आहे. खूप छान आहे. पावसाळ्यात इथे बंदी असते, कारण जीवाचा धोका असतो. काही जण हुल्लडबाजी करतात, काही जण वाहून गेलेले आहेत. त्यामुळं पोलिसांकडून इथे बंदोबस्त असतो. परंतु आपण लांबून पाहू शकता. आता आपण पुढे जाऊया. आता मी आहे, जो मागचा ब्लॉग केला ना मी, बरोबर त्या वरच्या साईडला आहे. आता इथून मी पुढे पलीकडल्या बाजूला मी जाणार आहे. हाय फ्रेंड्स, मी आता आलेलो आहे कळंबा तलावच्या उत्तरेकडल्या बाजूला. ही एंट्री आहे, तिथून आपण आत जाऊ शकतो. समोरच्या बाजूला कळंबा गारगोटी रोड आहे आणि या बाजूला गेट आहे. गेटवरनं आत आलं की बॅक साईडला आपण बघू शकतो हे मेन गेट आहे. इथं पाहण्याजोगं म्हणजे थोडी विकास केलेला आहे. इथं झाडे लावलेले आहेत, थोडं बांधकाम केलेलं आहे, जेणेकरून जे नागरिक येतील संध्याकाळचं फिरायला किंवा त्यांना थोडं सुविधा मिळतील. थोडा टाईम
पक्ष्यांचा आवाज इतका चांगला आला आहे ना, खूप दिवसांनी पक्ष्यांचा आवाज ऐकवला असं वाटायला. तुम्हाला दाखवतो इथे पक्षी कोणते कोणते आहेत. म्हणजे बघूया कॅमेरा दिसते का माहीत नाही. हां हे बघा, हा एक आहे, कदाचित हाक मारायला. आणखी कुठे आहेत बरं, समोरच्या झाडावर थोडे आहेत. हे बघा, अरे कुठे गेला. हा इथे आहे इथे. इथे पोपट आहे, मला दिसत असेल नसेल. हा बघा पोपट पण आहे. आणि आणखी काय बरं, पोपट पण आहे आणखी. हे बघा, हाका मारायला सगळी. अरे हां, पक्ष्यांचा आवाज ऐकायला खूप भारी वाटतं. आपण आता पुढे जाऊया, पुढे काय काय बघूया. कळंबा तलावच्या मी उत्तरेकडल्या बाजूला आहे. इथं तुम्ही बघू शकता खूप आटलेलं आहे, पाणी आत गेलेलं आहे. लाईटची पण सोय आहे, म्हणजे रात्रीच्या वेळेस जे कोणी येणार असतील त्यांना इथं उजेड आहे. शासनातर्फे इकडल्या बाजूचा खूप चांगला विकास झालेला आहे. आणि आता आपण पुढे जाऊया. इथे थोडं पेविंग ब्लॉकचं काम झालेलं आहे आणि कदाचित इथे डाम बसवणार असतील, जे अजून बसवायचे आहेत. हा पलीकडून जातो तो कळंबा गारगोटी रोड, बिद्री. बरीच ग्रामीण भागातील लोक या रस्त्याने येत जातात. खूप चांगले केलेलं आहे. ओपन जिम आहे इथे आणि कंडिशन पण चांगली आहे, लोक पण यूज करतात. मी आता इथून पुढल्या बाजूला जात आहे आणि बघू शकता आपण इथे शासनाने झाडे लावलेले आहेत फुलांची, वेगवेगळ्या प्रकारची. खूप छान आहे. बगीच्यासारखं मेंटेन केलेलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडं लावलेली आहेत, शोची झाडे लावलेली आहेत. त्यामुळं इथला एरिया खूप छान दिसतो. आणखी काही दिवसात इथल्या ट्रॅकचं काम पूर्ण होईल, लाईटिंगचे कामे पूर्ण होतील, त्यावेळेस आणखी हा एरिया खूप छान दिसेल आणि तुम्ही येऊ शकता आणि इथला आनंद घेऊ शकता. इथं बैलगाडींच्या शर्यती संध्याकाळी आयोजन केलं होतं तलावच्या बाजूला, त्यासाठी बैल आलेले आहेत. मी दुपारचं आलो पण मला इतकं ऊन जाणवणार, कारण इथे इतकी झाडी आहे ना की ऊन अजिबात जाणवत नाही. खूप छान वातावरण आहे. कामानिमित्त बाहेर पडणारी लोक आराम करायला इथे येतात. आणि मी ज्या रस्त्याने जात आहे ना, हे पायवाट किंवा वॉक एरिया म्हणू शकतो, हा पूर्ण पुढेपर्यंत आहे. जे पब्लिक फिरायला येतं मॉर्निंग वॉकला किंवा संध्याकाळचं, ते याच्यावरून वॉक करत याकडून त्याकडेला जातात, पलीकडल्या साईडला. आय थिंक 1 किलोमीटरचा तरी हा रस्ता असेल पायवाट. आपण इकडून आलो त्या साईडनं.
आणि आता इकडे या साईडला चाललेलं आहे. त्याचं काम बघू शकता, काम चालू आहे. खूप गंजलं होतं वरील भाग, आता काम चालू आहे. संध्याकाळची वेळ आहे, आता पाण्याला मसळ येतात. हा नवीन आता हे पेविंग ब्लॉकचं काम चालू आहे. याकडं त्या सांडव्यापर्यंत, म्हणजे पलीकडली बाजू जो मी आधीच्या ब्लॉकमध्ये कव्हर केलेला आहे तिथून हा भराव आहे. याच्यावरती पहिला रस्ता नव्हता, कच्चा रस्ता होता. आता हे काम चालू आहे. आता मी इथे गाडी लावलेली आहे माझी, आणि तुम्हाला ते मी इतिहासकालीन अशी गोष्ट दाखवतो. हे बघा, हे जे पाहता ना तुम्ही, ही इतिहासकालीन विहीर आहे. इथूनच आपल्या कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा व्हायचा. शाहू महाराजांनी त्यावेळेस हे दूरदृष्टिकोन करून हे बांधली होती, आणि पूर्ण कोल्हापूरचे तहान ह्या विहिरीद्वारे पाणी जायचं, आणि या पाण्याद्वारे कोल्हापूरची तहान भागेल. आहे ना कसली भारी. चला जवळून दाखवतो तुम्हाला. आपण इथून पाणी, तलावचं पाणी या याच्यामध्ये विहिरीमध्ये जमायचं, आणि इथून हा पाट होता. या पाटाद्वारे ना गावामध्ये, म्हणजे कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा व्हायचा. तो पाट आता गावामुळे मुजला असेल, पण ही विहीर अजूनही त्यावेळेची साक्ष देते. म्हणजे त्यावेळेचे इंजिनिअरिंग, त्यावेळेची टेक्नॉलॉजी तुम्ही विचार करू शकता. आणि तुम्हाला पाहुणे दाखवतो. दिसले का पाहुणे? ही एक जोडी, आणि दाखवतो इथे पण आहेत पाहुणे. तुम्हाला माहित होतं काय ही विहीर? नाही ना. ही फक्त उन्हाळ्यात पाहायला मिळते. तर गाईस, कसं वाटली ही विहीर? मिस झाली असती, तुम्हाला दाखवायची होती. जसा रंकाळा तलाव कोल्हापूरचा दागिना आहे ना, तसाच कळंबा तलाव कोल्हापूरचा रत्न आहे, अलंकार आहे. आणि याला जपणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ही मागील जी विहीर आहे ती इतिहासाची साक्ष देते, शाहू महाराजांच्या काळातील. म्हणजे त्यावेळेचा जो हा ठेवा आहे अमूल्य असा, हा आपण सांभाळला पाहिजे. ही विहीर फक्त उन्हाळ्यामध्ये पाहायला मिळते, कारण उन्हाळ्यामध्ये पाणी कळंबा तलावाचं आटल्यामुळे ही विहीर उघडी पडते. आणि ज्यांना कोणाला पाहायचं आहे त्यांनी येऊन याचा अनुभव घेऊ शकतो. आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये कुठल्या तरी नवीन ठिकाणी.